फार्माचा रॉबिनहूड असं तुला म्हटलं जातं. म्हणजे मोठ्या मोठ्या बलाढ्य MNC अतिश्रीमंत अशा फार्मांशी तू टक्कर देऊन गरिबांना त्यांना परवडेल अशा किमतीमध्ये औषधं देतोस, जेनेरिक औषध देतोस. तर ही तुला कल्पना सुचली कशी? मला वाटतंय की जेनरिक आधार हा जो एक विषय नाहीतर एक मोठा एक मिशन जी सुरुवात आपण 3-4 वर्षापूर्वी केलेली, एक सगळ्या सर्वसामान्य जनतेचा बेसिक प्रॉब्लेम बघितल्यानंतर, म्हणजे आज जर का तुम्ही बघाल की तो एक साधा रिक्षेवाला असेल नाहीतर एक मोठ्यातला मोठा व्यक्ती असेल, श्रीमंत व्यक्ती असेल, सगळ्यांना मेडिसिन्स ही आज आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये लागतात. तर जेव्हा मी ही गोष्ट बघितली माझ्या एज ऑफ 16 की मेडिकल स्टोअरवरती सिनियर सिटिझन्सला मेडिसिन्स घ्यायच्या आधी विचार करायला लागायचा की मेडिसिन्स एवढे महाग आहेत आणि मला ते विकत घ्यायच्या आधी 10 वेळा विचार करायला लागतो आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत. तर मला वाटतं हे बघितल्यानंतर एक 16 वर्षाच्या मुलाच्या मनामध्ये फक्त एक प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला की हा फक्त एक तो प्रॉब्लेम फक्त एका आजोबांकरता नाही आहे, पण हा 140 करोड लोकांचा प्रॉब्लेम आहे. तो मला कुठे ना कुठेतरी सॉल्व्ह केला पाहिजे. तर मी माझं पहिलं मेडिकल स्टोअर, मला विचार आला की आज मला लोकांपर्यंत पोचायचं, तर पोचू कसा? कॅन्सरची मेडिसिन तेव्हा व्यक्तींना मी बघितलं, तेव्हा त्यांना भेटलो मी, तर कॅन्सरचं मेडिसिन जे त्यांना हवं होतं ते 15,000 रुपयांचं कॉस्टिंग होतं दर महिन्याचं. आणि मी नेटवरती जाऊन बघितलं ते होतं कॉस्टिंग मॅन्युफॅक्चरिंगचं सेम प्रोडक्टचं वॉज जस्ट 3,000 रुपीज. सो खूप मोठा डिफरन्स होता इंटू मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आणि सेलिंग कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट. तर मला वाटलं ह्याच्यावरती काम केलं पाहिजे. आणि मग तिकडनं माझ्याकडे पैसे नव्हते, काही नव्हतं, फक्त एक 16 वर्षाचा मुलगा होतो. मी 15,000 रुपयांनी सुरुवात केली. मेडिकल टू मेडिकल फिरलो, 200-300 मेडिकल फिरलो की तुम्ही माझ्याबरोबर जोडून घ्या आणि आपण लोकांपर्यंत ॲफोर्डेबल मेडिसिन्स पोचवू. जे छोटे छोटे दुकानदार असतात इंडियामध्ये ग्राउंड लेवलवरती, मी त्यांच्याबरोबर टॅप करायला सुरू केलं. तर माझं पहिलं मेडिकल स्टोअर 200-300 मेडिकल स्टोअरला व्हिजिट केल्यानंतर, मला रिफ्यूज केल्यानंतर माझं पहिलं मेडिकल स्टोअर कन्वर्ट झालं. काय सांगायचंस तू त्या मेडिकल स्टोर्सना? मी त्यांना म्हणायचो की माझ्याकडे मी ब्रँड तुम्हाला देईन, टेक्नॉलॉजी देईन, सगळे मेडिसिन्स आपण लोकांपर्यंत अप टू 80% लेसर प्राईस देऊ, कारण की आपण त्याच मॅन्युफॅक्चरिंगमधनं विदाऊट कुठलं ब्रँडचं नाव लावता सेम क्वालिटीचे प्रोडक्ट आपण ठेवू, जिकडनं सिनियर सिटिझन्सला, पेन्शन होल्डर्सला खूप मोठा आधार मिळेल. आणि जर का आज तुम्ही बघाल की ऑनलाईन फार्मसीज जे आजकाल बाईकवरनं येतात आणि मेडिकल स्टोअरच्या समोर त्यांचं बाईक लावतात आणि त्यांच्या मेडिकलच्या वरच्या घरामध्ये जाऊन डिलिव्हर करून येतात, आणि आपला खालचा मेडिकल जो 7 वाजता उघडतो सकाळी, त्यांना नक्कीच मनामध्ये दुःख होतं. तर मला वाटलं आज त्यांच्याबरोबर उभं राहण्याची गरज आहे. मी त्यांना ते सांगितलं की तुमच्या वरचा पेशंट हा बाहेरनं मागवतोय आणि कॉम्पिटिशन आहे. तर आज जर का तुम्ही कोणाचा एक आधार नाही घेतला तर नंतर जाऊन हा खूप मोठा प्रॉब्लेम घडून येऊ शकतो. तर मी आज त्याच्याने माझं पहिलं मेडिकल स्टोअर कन्वर्ट झालं. मी माझे 15,000 रुपयाचं स्टोअर अख्खं रिन्युवेशनला लावलं, बोर्डला लावले, सॉफ्टवेअरला लावले, आणि माझं पहिलं मेडिकल स्टोअर तिकडनं सुरुवात झाली. आणि फ्रॉम देअर द जर्नी स्टार्टेड ऑन. पण मग हे तू 100-200 लोकांपर्यंत पोचलास मेडिकल स्टोअर, आणि त्यांनी तुला नाही का म्हटलं? 16 वर्षामध्ये तुम्ही मी जरी तुमच्याकडे आलो असतो तुम्ही पण नाहीच बोलला असता. अच्छा, म्हणजे तुझ्या वयाकडे बघून नाही म्हटलं. आता जर का आपण आयुष्यामध्ये असं काय त्या एजला आपण त्याला काहीच वाटलं हा केलं लहान मुलगा काय नसतं. करणार? म्हणजे मला वाटतं म्हणजे चालत चालत फिरलो असेल नाही तर तेव्हाच्या वेळेसमध्ये, आणि फक्त जाऊन तिथे आपण बोलतोय कोणाला, काही नसताना, ब्रँडचं नाव पण माहिती नाही आहे. त्यांची चुकी नाही, मी आता पण म्हणत नाही की त्या 200-300 लोकांची चुकी आहे की ते मला नाही म्हणाले, कारण की माझ्याकडे असं काही नव्हतंच की त्यांना ते माझ्याकडे बघून बोलले पाहिजे की यार नाही मला तुमच्याबरोबर काय, असं काही नव्हतं. तर मला वाटतं सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना नसेल ते एज ऑर समथिंग लाईक दॅट, पण मी नेहमी हे माझ्या मनामध्ये ध्यास घेतलेला की एज शुड नॉट बी कमिंग बिटवीन ऑफ माय इनोव्हेटिव्ह आयडियाज. एज आपल्याकरता एक फक्त एक्सक्यूज नसलं पाहिजे, आपल्याकडे जर का आयडिया आहे. सो मला वाटते ते कुठे ना कुठेतरी आपण कशी ना कशी तरी सुरू केली पाहिजे. आणि जर का आपण सुरू केली तर नक्कीच द रोड इज व्हेरी बिग. आणि मी फक्त सुरुवात ते एक बेसिक प्रॉब्लेम बघून केला, रिअल प्रॉब्लेम. सो मला वाटतं एक मोठी $1 बिलियन कंपनी युनिकॉर्न बनतात एक मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून. सो लोकांना जे विकत घ्यायचं आहे ते आपल्याला विकायचं आहे, जे आपल्याला विकायचं आहे ते लोकांकरता आपल्याला विकायचं नाही आहे. दॅट इज द 100% काइंड ऑफ एजेंडा वॉट आय ऑलवेज फील ऑन. नाही, पण मग तू हे एक मेडिकल स्टोअर स्वतःचं सेटअप केलं? स्वतःचं नाही केलं. 15,000 मेडिकल थोडी ना होऊ शकतं कोणाचं. एक्झिस्टिंग मेडिकललाच कन्वर्ट केलं. म्हणजे 300 व्हिजिट नंतर 300 व्हिजिट नंतर तू एक स्वतःचं म्हणजे जिथे तुझं जेनेरिक मेडिसिन्स जिथे विकली जाऊ शकतील असं तू सेटअप केलं? नाही, फ्रँचायसीज दिली. पहिली पण फ्रँचायसीज दिली. म्हणजे जे 2 भावांचं मेडिकल स्टोअर होतं, मी त्यांच्याकडे गेलो, त्यांना म्हणालो की असा बिझनेसचा मॉडेल माझ्याकडे आहे, जर का तुम्ही माझ्याबरोबर टॅप केलं तर तुमचा बिझनेस मी ग्रो करून देईन. तुमच्याकडे आज जर का 50 कस्टमर येत आहेत तर जेनरिक आधार जुडल्यानंतर नक्कीच त्याचे 200 होणार आहेत, 50-25 तर होणार नाही आहेत.
तुमच्याकडे मेडिसिन्स अंडर वन रूफ मी सगळे आणून देईन, तुम्हाला बाकी प्रोडक्ट्समध्ये जर का 5-10% मिळतात, कारण की तुमच्याकडे आखी मध्ये सप्लाय चेन आहे. तीच गोष्ट आम्ही तुला डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगकडनं आपण आणून देऊ डायरेक्ट, आणि त्याच्यावरती तुम्हाला 40% फिक्स प्रॉफिट मार्जिन मिळेल. सो तिकडनं मग ती सुरुवात झालेली आहे आणि मग माझं पहिलं मेडिकल स्टोअर तसं कन्वर्ट झालं. कुठे होतं ते पहिलं? ठाण्यामध्ये आपल्या खोपटला. हो, ठाण्यामध्ये खोपटला होतं. पण मला एक सांग की हे जे गणित आहे सगळं, की मोठ्या मोठ्या फार्मा कंपनीज ते घेतात सॉल्ट किंवा मॉलिक्यूल जे आहे ते, आणि मग ते ब्रँडिंग करून चांगलं त्याचं प्रेझेंटेशन करून विकतात. आता ही जी सप्लाय चेन आहे त्याच्यामध्ये कोण कोण येतात, आणि जी तू बायपास करून आज तू त्याची किंमत कमी केलीस, तर ते हे गणित तू कसं जमवलंस? आता ह्याच्यामध्ये जर का तुम्ही बघाल की आपण जे सप्लाय चेनचं एक खूप चांगलं एक्सप्लेनेशन आपण देतो, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे जर का तुम्ही बघाल, मॅन्युफॅक्चरिंग इज दी सेम, जिकडनं मेडिसिन्स बनवून येतात. म्हणजे आपण आपल्या दर्शकांना दाखवूया. मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही बघाल तर WHO GMP मॅन्युफॅक्चरिंगकडनंच येतात गोष्टी. जेव्हा MNC कंपनीज पण त्या मॅन्युफॅक्चरिंगकडनं घेतात, आपण पण त्याच मॅन्युफॅक्चरिंगकडनं घेतो. मशीन्स आपल्याकरता MNC करता दोघांकरता सेम मशीन वापरले जातात. मेडिसिनचं API सेम वापरला जातं. एका साईडला त्यांचे लोक पॅकिंग करता बसले असतात, एका साईडला आपले. ते त्यांचं नाव लावतात आणि ते लोक विकतात 1000 रुपयांना. आपण आपलं नाव लावतो, विकतो 100 रुपयाला. त्यांच्याकरता पण परचेस प्राईस तेवढीच राहते जी माझ्याकरता राहते. सो आपण ही जी अननेसेसरी एवढी मोठी सप्लाय चेन आहे ती आपण ब्रेकडाऊन केली. इनोव्हेटिव्ह वेमध्ये आपण डायरेक्ट मॅन्युफॅक्चर टू दी कन्झ्युमर आपण कसं पोचू शकतो, आणि जो खरं स्टोअरवरती स्टॉक विकतोय मेडिकल स्टोअर, त्याला आपण कसं जास्तीत जास्त प्रॉफिट देऊ शकतो, ह्याच्या विषयावरती काम केलं. आणि मला वाटते ही आपण एक इनोव्हेशन, एक रिव्होल्युशन इन टू दी डिकेड ओल्ड फार्मा इंडस्ट्री वी ब्रॉट ऑन. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.